गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर. तर आज आहे फ्रायडे आणि आता सकाळीचे वाजले 11. माझं सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे. त्या हिला सर्दी झाली आहे, शॉक शॉक करते. हिला पण ब्रेकफास्ट वगैरे दिला आणि बाहेरचं पण आज वातावरण चांगलं आहे. इथे कसं आहे, रोज म्हणजे समर आहे तर असं नाही की समरच असेल. LA मध्ये आम्ही होतो तर समर आहे तर बाबा हा समरच चालू आहे असं होतं, पण इथे नाही. इथे समर आहे पण पाऊस थंडी सगळेच एकदम ऋतू चालू होतात, सगळे सीझन एकत्र असतात. तर रोज असं बघावं लागतं आज काय आहे, बाहेर ऊन पडलंय का. आणि इथे आतमध्ये समजत नाही, आता दरवाजा बंद केला की समजत नाही की ऊन आहे की नाही. ते दरवाजा ओपन करा मग बाहेर असं बघा की बाबा ऊन आहे का आज. सो आज ऊन आहे. तर चला आता मी माझं जे सकाळी उठल्यावर मी काय करते, मी खूप वर्ष झाली सकाळी उठल्यावर मी जिरा वॉटर घेते. रात्री मी सोप करते जिरा आणि सोप. पण आता माझ्याकडे इथे बडीशेप वगैरे नाही आहे, कारण मी नाहीये म्हणजे मी घेतली नाहीये, कारण माझ्या सामानामध्ये खूप सगळं आहे ते जे सामान येते. आणि अजून आमचं सामान आला नाहीये. पॉट जो आहे तो अजून आला नाहीये. म्हणजे तो वॉशिंग्टन DC पर्यंत पोहोचलाय, म्हणजे सियाटलला आलाय. सियाटलला तो तिथल्या पॉडच्या सर्व्हिस मध्ये ठेवलाय. आता 1 वीक तिथेच आहे, कारण सरीचं जे पॉडचं सेंटर आहे तिथे त्यांच्या इथे ते पॉड ठेवायला आता स्पेस नाहीये, त्याच्यामुळे ते अजून आमचा पॉड आला नाही. आणि तसं पण त्यांनी 2 to 4 वीक सांगितलेले होते, पण बघू पॉड आला पाहिजे. मला 31st आधी खूप गरज आहे, कारण माझे खूप साऱ्या ज्वेलरी वगैरे सगळ्या त्याच्यात आहेत. आणि आमचं 31st ला आहे ढोलताशा पथक, म्हणजे ढोलताशाचा आम्हाला 31st ला गणपती जो बसणार आहे मराठी मंडळाचा, तिथे आम्हाला ढोलताशा पथक मध्ये जायचं आहे. तर त्याच्यामुळे आणि मी पण त्याची म्हणजे मी पार्टिसिपेट आहे त्याच्यामध्ये, ते तुम्हाला पण माहिती आहे. मी एकदा वाजवलेलं आहे. तर मला ऍक्च्युली ढोल वाजवायचा आहे, पण बघू आता कधी मिळतोय मला ढोल वाजवायला. ऍक्च्युली त्याला प्रॅक्टिस खूप लागेल म्हणून, पण आता सध्या तर झांज वाजवायला दिलेली आहे. झांज पण कठीण आहे, कारण ढोल ज्याला समजतो तो झांज वाजवू शकतो. मग मला झांज समजली की ढोल समजेल आय थिंक. बघू. तर त्याच्यासाठी माझं पॉड येणं गरजेचं आहे, कारण खूप साऱ्या वस्तू माझ्या त्याच्यामध्ये आहेत. तर बघू कधी येतोय तो. तर असं आहे, असं चाललंय. 2 दिवस व्हिडिओ आले नाहीत चॅनलवर, कारण काय नाही काय चालू होतं. हे भोवीला क्लास, भोवीचं पण तायकांदो क्लास वगैरे ते शोधतोय. म्हणजे खूप साऱ्या गोष्टीमध्ये चालू होत्या, डॉक्युमेंटेशन हे करा ते करा, काय काय बँकिंग वगैरेची कामं चालू होती. तर त्याच्यामध्ये 2 दिवस व्हिडिओ चॅनलवर आले नाही. तर चला आजचा दिवस बघूया मी काय काय करते, ते सगळं तुमच्याशी पण शेअर करेनच. आणि आता तुम्हाला डुगू काय झालं आई इथे राहणार. आता मी तुम्हाला काय कशाला तिला इंटरेस्ट आहे का, आवडला का. ऍक्च्युली आम्ही इथे थोडं तायकांदोचं वेगळं आहे. थोडं खूपच जास्त म्हणजे LA पेक्षा पण जास्त स्ट्रिक्ट आहे आणि खूप छान शिकवत होते. लिमा तायकांदोला जायचे तिथे बोलते इझी होतं, पण हे थोडं स्ट्रिक्ट आहे आणि खूपच म्हणजे खूप छान शिकवतात. आणि इथले बेल्ट पण थोडे वेगळे आहेत. तिला असं ग्रीन बेल्ट ऑलरेडी मिळालेलं आहे, पण इथे कसं आहे, तिथे कसं होतं व्हाईट, येलो, ऑरेंज अँड देन ग्रीन. पण इथे कसं आहे व्हाईट, देन व्हाईट वर 1 येलो स्ट्राईप, देन व्हाईट वर 2 येलो स्ट्राईप, असं वेगळं आहे थोडं इथे बेल्टचं. पण आता बघू, ती सांगते की मला हा तायकांदो आवडला, हा इथे जायचं तुला. तर चला आता मी तुम्हाला दाखवते हे जे म्हणजे Airbnb मी त्या दिवशी आतून दाखवलं, पण मी बाहेर पण असं इथे गार्डनिंग वगैरे कसं केलंय ते तुम्हाला दाखवते. सो चला मी तुम्हाला आता बाहेरचं पण दाखवते कसं आहे ते. हे असं छोटंसं गार्डन आहे बाहेर आणि हे बघू शकताय असं केलेलं आहे. इथे सगळ्या प्रकारची भाजी लावलेली आहे. इथे पण असं छान त्यांनी आर्टिफिशियल ग्रास टाकलेला आहे बाहेर बसायला वगैरे.
ॲक्च्युली ना बेसमेंटमध्ये हा एक फायदा आहे, जर तुम्हाला त्यांनी बॅकयार्ड यूज करायला दिलं तर मुलांना तर खेळायला वगैरे तर देतात, पण असं समजा भाज्या वगैरे लावायच्या असतील तर त्याच्यासाठी पण एक छान आहे. पण बेसमेंटमध्ये मला नाही राहायचं आहे, तेच म्हणजे सूर्यप्रकाश जरा पण येत नाही. पण ग्राउंड लेवलचं वगैरे बेसमेंट असेल तर येतो, पण हा एक प्रॉब्लेम आहे. एकदम ग्राउंड अंडरग्राऊंड असेल तर सूर्यप्रकाश येत नाही, पण ग्राउंडला तर येतो, कारण खूप लोक राहतात पण बेसमेंटमध्ये. पण मुलांबरोबर थोडं नाही ते शक्य, कारण कसं आहे मुलांपेक्षा पण इथे ॲम्युनिटीज कसल्या मिळत नाहीत. समजा जिम वगैरे त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला बाहेर जावं लागेल. अपार्टमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. बाहेर ॲक्च्युली खूपच जास्त ऊन आहे ना. चला मी तुम्हाला थोडा बाहेरचा पण परिसर दाखवते कसा आहे तो इथल्या एअरबीएनबीचा. तर हे सगळं रेसिडेन्शियल एरिया आहे पूर्ण. आणि मी एक खूप छान ऑब्झर्व केलंय, कॅनडामध्ये घरं अतिशय सुंदर आहेत, अतिशय सुंदर. हे आम्ही राहतो ते एअरबीएनबी हे आहे, हे पूर्ण घर आहे, हे बघू शकता. ॲक्च्युली आम्ही पहिल्या एअरबीएनबीमध्ये जिथे राहत होतो ना, तिथे कसं होतं की तिथे जवळ पार्क वगैरे होतं. इथे काय जवळ पार्क वगैरे नाही आहे मुलांना न्यायला, सगळा रेसिडेन्शियल एरियाच आहे. थोडंसं आता वॉक करत चालली आहे मुलांबरोबर. मुलांना पण कंटाळा येतो घरात, त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला पण वॉक करायला घेऊन जाते. रोजच नेते त्यांना ह्या रोडला, तर त्यांना असं वाटतंय की त्यांना मी आता सांगते चल इथून मागे जाऊया, तर ऐकत नाहीये. चला तुम्हाला पण इथली घरं थोडी दाखवते. जशी अपार्टमेंटमध्ये कसं मेलबॉक्स असतो तो खाली असतो, अपार्टमेंटच्या इथेच असतो. मेलबॉक्स वेगळा असतो आणि अपार्टमेंटच्या आतमध्येच असतो. पण इथे घरांमध्ये मेलबॉक्सची सिस्टम वेगळी आहे. त्याचा जो मेलबॉक्स असतो तो बाहेर असतो, म्हणजे 4-5 म्हणजे काहीतरी त्या स्ट्रीटवरच्या थोड्या घरांचं मिळून एक असं असतो. तुम्हाला दाखवते इथे आता कसे मेलबॉक्स बाहेर असतात. US मध्ये पण असंच होतं, सेम होतं. बघा हे मेलबॉक्स जे असतात ना ते असे असतात. हे बघा हे आता 7-8 घरांचे मिळून एकत्र आहेत. तो आता आली, मुलांना जरासं वॉक करून घेऊन आली आणि आता मुलं खेळतायत बाहेर. तर आता हवाकडं पण सुटले. काय ऍक्च्युली इथे डिशवॉशर नाहीये, तुम्हाला माहिती आहे. तर आता चला भांडी जी आहे ती कसं घासून झाली, ती काल ड्राय करायला ठेवलेली तिथे बाहेर, तर ती आता काढते आणि मग दुसरी भांडी घासते. US मध्ये तर डिशवॉशर हे कॉमन आहे, पण इथे त्या बाजूला ज्या रेंटने राहतात त्या पण सांगत होत्या तिथे पण त्यांच्याकडे पण नाही आहे डिशवॉशर. इथे आल्यापासून मुलांना सर्दी, एक दिवस सर्दी होते, पुन्हा बरी होते, पुन्हा होते, चालूच आहे. कंटाळा आला. अजून तर थंडी पण नाही चालू झाली. थंडीमध्ये काय होईल. चला आता माझी भांडी घासून झाली आणि आता मी अजून ब्रेकफास्ट नाही केलाय, कारण मी उठल्यावर ते पाणी पिते आणि त्याच्यानंतर मी 2 तास काही खात नाही. त्याच्यामुळे मी ब्रेकफास्ट आता केला नाहीये. तर ब्रेकफास्टला आता फ्रुट्सच खाईन. हे बघा काल पायनॅपल मी कापून ठेवलेले होते आणि ते काय डब्बा वगैरे काय नाहीये, तर असंच ठेवावं लागलं ते आम्हाला. बघते कसं आहे ते. छान आहे. मी आता म्हणत होती की जर आता मी माझं मी टाइम घेते, थोडा वेळ आरामात बसून खाते, तेवढ्यात तो बघते कट पीठ मळून घेते. आमच्यासाठी सलाड आहे, मुलांना चपात्या करते. आणि ऍक्च्युली काल काय मी भिजत घातलं आणि इथे सगळी मी ग्रॉसरी आणली नाहीये, पुन्हा आम्हाला अपार्टमेंट मध्ये जायचं आहे त्याच्यामुळे. तर आता मी थोडी ग्रॉसरी घेऊन येते. तर चणे भिजत घालायचे होते, ते विसरली मी रात्री. तर मुलांना डाळ आहे, चपात्या करते आणि आम्हाला सलाड आहे. भूवी बाबू इथे, भूवी इथे नाही जाते.
तर आता चपातीचं पीठ म्हणून ठेवलं आम्ही, तर सलाड खाऊ, कारण नाही तर ती खराब होणार, सलाड एक्सपायर होणार. आणि मुलांना आहे डाळ मगाशी बोलले मी. आणि आता हे कॉर्न पण बॉईल करायला ठेवते. भोवीला कॉर्न हवे, भोवीला कॉर्न खूप आवडतात. काय काय करतेस? अनिका कुठे गेली? भोवीची तर मजा झाली आहे सर. गोव्याची तर खूपच मजा झाली आहे, तिकडे खेळतायत वरती. ते ना 3 महिने. ऍक्च्युली मी खूप वेळा दाखवलं तुम्हाला ना की बाजूलाच इथे रेंटने राहतात, तर ते चांगले आहेत, बँगलोरचे आहेत, आय थिंक साऊथ इंडियन आहेत, पण तिला मराठी पण येते थोडी थोडी. तर ती छान आहे. मध्ये मध्ये आम्ही गप्पा मारत असतो, त्या वर्किंग आहे, पण ते मध्ये मध्ये आम्ही इथे गप्पा मारत असतो. म्हणजे असं वाटत नाहीये की आम्ही इथे आता आलोय राहायला, असं एकदम असं लाईव्हली. आणि मेन म्हणजे मुलांना, मुलं आयपॅड कुठे आहे आपल्याला माहितीच नाही. आल्यापासून ह्या एअरबीएनबीवर आल्यापासून आयपॅड चालूच नाही केलंय. तर खेळत, तो डे केअरला जातो त्यांचा मुलगा, पण ते खेळत असतात मध्ये मध्ये. तो आल्यानंतर तर पूर्ण बाहेरच असतात खेळत, आणि त्या पण माझ्याबरोबर इथे येतात मध्ये मध्ये बोलायला, तर बरं वाटतं इथे. पहिल्या दिवशी आली त्या दिवशी मला खूप कंटाळा आलेला इथे, पण आता झालं ऍडजस्ट. तर मी आता तुम्हाला सांगते की मी एक असं ड्रिंक बनवते रोज, जे हेल्थ साठी खूप चांगलं आहे. तर त्याच्यामध्ये, आणि इथे आल्यानंतर मला ना पहिल्याच दिवशी इंडियन स्टोअरला गेली तर मला फ्रेश आवळे, एवढे म्हणजे हे बघा खराब आहेत थोडे, पण तर मला फ्रेश आवळे मिळाले, कारण तिकडे फ्रोझन मिळायचे, फ्रेश नाही मिळायचे. तर मग मी पहिल्यांदा घेऊन आलेली, तर ते संपले. हे आता दुसऱ्या वेळी आणले पुन्हा, तर ते मिळाले, तर म्हटलं चला घेऊयात. आणि मी पण आता किती महिने झाले, 2-3 महिने झाले मी हे बनवते. रेग्युलरली होत नाही, कधी कधी विसरायला पण होतं, पण आठवण आली की बनवते आणि जास्तीत जास्त ट्राय करते की बनवायचं. तर ह्याच्यामध्ये मी काय काय घालते सांगते तुम्हाला. आवळा घालते, त्याच्यानंतर कॅरेट घालते, कढीपत्ता घालते, कढीपत्ता सुकलाय, आणि बीटरूट घालते. आणि ते ज्यूस बनला की त्याच्यामध्ये लिंबूचा रस घालते. तर ह्याचे सगळ्याचे हेल्थ बेनिफिट हे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त असतं, कॅरेटमध्ये पण, त्यानंतर कढीपत्त्यामुळे आपल्याला केसांसाठी खूप चांगला असतो. आवळा पण आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी चांगला असतो, तसंच कॅरेट पण. आणि लिंबूमध्ये पण व्हिटॅमिन सी असतं. आणि थोडंसं आलाचा तुकडा घालते थोडासा. तर ह्याचे सगळ्याचे हेल्थ बेनिफिट आपल्याला माहिती आहेत, खूप जास्त आहेत. तर मी ह्याचा रोज ज्यूस बनवते, तुम्हाला आता मी दाखवते बनवल्यावर. इतकं काय टेस्टी लागत नाही, पण डोळे बंद करून पटकन पिऊन टाकायचं, कारण हेल्थ आणि मेन म्हणजे इम्युनिटी. आणि कॅनडामध्ये जर आपण राहतोय तर हेल्थला जपणं इज टू इम्पॉर्टंट. कारण मी आता जेवढ्या लोकांना भेटली आहे ती सगळी मला एकच सांगताय, तिथलं हेल्थ बेनिफिट एवढं बेकार आहे, एवढं बेकार आहे. त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ करेन. युएस मधलं जेवढं इझी, इंडियामध्ये तर सगळ्यात बेस्ट आहे असं मला वाटतं. युएस पेक्षा पण इंडियामध्ये बेस्ट आहे. पण युएस मध्ये असल्यामुळे मला वाटायचं अरे काय ते अपॉइंटमेंट मिळत नाही, हे नाही ते नाही, पण इथे येऊन वाटतं युएस मध्ये बरं होतं. पण आत्ताच मी ते बाजूच्या त्यांच्याशी बोलत होती, आणि की तिथे असं पेडियाट्रिशियन आणि वेगळं असं नसतो. जो फॅमिली डॉक्टर आहे ना तो तेच करणार. आणि पेडियाट्रिशियन म्हणजे स्पेशालिस्ट, तुम्हाला म्हणजे तो स्पेशालिस्ट मध्ये येतो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे तिथे तरी. पण हे काय आहे, मला वाटलं की ऍटलीस्ट फॅमिली डॉक्टर वेगळं असेल आणि पेडियाट्रिशियन वेगळं असेल. असं पेडियाट्रिशियन मध्ये तुम्हाला जायची वेळ येते म्हणजे तो स्पेशालिस्ट मध्ये गेला. इंडियाला गेलं पाहिजे. काय आहे फालतूगिरी. मी ह्याच्यावर आपण आय थिंक हेच घेऊया, इन्शुरन्स घेतला पाहिजे वॉलमार्ट किंवा कॉस्को मधून वेगळा, ऍटलीस्ट मुलांसाठी तरी. पण हे बेकार आहे यार की पेडियाट्रिशियन नाही, म्हणजे मला कमालच वाटली की फॅमिली डॉक्टरच बघणार. आणि ती सांगत होती त्याचा कान दुखत होता खूप जास्त, तर ते त्याला फॅमिली डॉक्टरला कॉल केला, तर ती बोलली मी अवेलेबल नाहीये, 15 दिवसांनी आहे. आणि ती एमर्जन्सी मध्ये गेली, ती बोलत नाही सकाळी गेलो ते रात्री आलो घरी. आणि तिथे म्हणता आपण बसूच नाही शकत, खूप बेकार लोक असतात. युएस मध्ये तर कधी जावत नाही लागलं आपल्याला. तर आपल्याला युएस मध्ये माझी फ्रेंड वगैरे गेलेली खूप वेळा, जुईला 2-3 वेळा जावं लागलेलं एमर्जन्सीत, पण ना आपल्याला कधी नाही जावं लागलं. कारण तिथे पण तसंच आहे, प्रियंका सांगायची ती. पण इथे तर अजून बेकार आहे. तो हात सांभाळ.
मी त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ करेन, कारण खूप, आणि माझी जी US मधली PCP होती तर तिच्याकडे मी चेकिंगला गेलेली, तर ती पहिलं मी तिला सगळे सांगत होती की हे ब्लड रिपोर्ट कर, म्हणजे ते कर, शुगर कर, थायरॉइड हे कर, तर ती बोलली नाही तुझी काही हे अॅन्युअल नाही आहे, तर ते हे मी सगळे करू शकत नाही, तुझे इन्शुरन्समध्ये कव्हर्ड होतील, आय डोंट नो. नंतर ती असं बोलता बोलता मला विचारलं की काय मग कुठे जात आहे, कॅनडाला किती दिवसासाठी चालली आहेस. मी म्हटलं नाही आम्ही मूव्ह होतोय. मग ती बोलली ओ आय एम रिअली सॉरी की तू मूव्ह होतेस तर तुझे सगळे टेस्ट मला करावेच लागतील, कारण कॅनडा हेल्थ केअर सिस्टम इज टू वर्स्ट. तिने माझ्या सगळ्याच्या सगळे टेस्ट केलेले तिथे, बिकॉज ऑफ ओनली वन रिझन की आम्ही मूव्ह होतो इथे, नाही तर तसं करत नाहीत. अॅन्युअल मध्येच तुमच्या सगळ्या, म्हणजे जर तुम्हाला काय होत असेल तर ठीक आहे, पण तुम्हाला काय होत नाही, तुम्ही रॅन्डम गेलाय की फक्त माझे रिपोर्ट करा सांगायला, तर असं नाही आहे, कारण ते इन्शुरन्समध्ये कव्हर्ड होत नाही, त्यांना पण पुढे सांगावं लागतं ह्या सगळ्या गोष्टीसाठी. पण एवढं इथे वर्स्ट आहे, आणि त्याच्यासाठी इथे हेल्थ आपली चांगली राखणं, इम्युन सिस्टीम आपली वाढवणं हे खूप गरजेचं आहे. मी भूवीला पण तिकडे मी US मध्ये एवढी नाही मागे लागायची की अगं ऑरेंज खा. इथे आल्यापासून मी त्या दोघींना दिवसातून 1-2 ऑरेंज तरी द्यायचाच प्रयत्न करते, कारण व्हिटॅमिन सी साठी, कारण जेवढं व्हिटॅमिन सी आपल्या शरीरात जाईल तेवढं आपली इम्युनिटी सिस्टम आहे ती चांगली होते. तर हे सगळं मला सांगायचं होतं आवळ्याचं, आणि मी सांगितलं दुसरं, पण कारण हेच आहे की इथे हेल्दी राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यूस आता रेडी झालेला आहे, त्याच्यामध्ये आता मी लिंबू स्क्वीज करते, लेमन ज्यूस टाकूया जरा, अजून व्हिटॅमिन सी वाढवूया. तो थोडासा झालाय, आणि आता हा पिण्यासाठी रेडी झालेला आहे. तर रोज हा रेड कलरचा असतो, पण आता हा असा कलर झालाय. रेड कलरचा असतो कारण त्याच्यामध्ये रोज बीटरूट टाकते मी थोडंसं, पण आज बीटरूट नाहीये माझ्याकडे, संपलं, एकच आणलेला मी. तर चला आता मी हा पिते. मला पण दे. हा देते. तर अनिकेतला पण दिलं ट्राय करायला, रोज पित नाहीत ते. आज मी 3 साखर वगैरे काय नाही का? हो, साखर कशाला, ते असंच प्यावं लागतं आज. सो आता सगळ्यात माझं रोजचं टास्क वालं काम ते म्हणजे चपात्या करणं, कारण कधी जळतात कधी काय होतात हे चालूच असतं. तर चला मी पटापट चपात्या लाटून घेते. तर मुलांना आता मी चपाती दिली, डाळ दिली, अनिकेतने पण तेच खाल्लं. आणि आता मी बोलली होती ना की सलाड आणलेलं आहे ते एक्सपायर होईल, तर इथे अशी सलाडची पॅकेट मिळतात, आपण घरात पण बनवू शकतो, पण आणून ठेवली तर आपल्याला कसं पटकन कधीतरी खायला मिळतं. 4-5 दिवसाची एक्सपायरी असते त्याला. तर मी आता हे सलाड खाते, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये लेट्यूस, ब्रेड क्रम, सीझर सॉस आणि चीज असं असतंय. तर मी US मध्ये पण आम्ही खूप खायचो ना हे आणखी. सो आता चहा वगैरे घेतलीत आणि आता झाले संध्याकाळचे 5:45, आणि आज मी तुम्हाला सकाळी सांगितलं आजचं क्लायमेट खूप छान आहे आणि मुलं खेळतायत बाहेर. आणि आता मी रेडी झालोय, जरा मॉलमध्ये जाऊन येतो, मॉलमध्ये थोडं काम आहे. इथे जवळ 2-3 मॉल आहेत, आणि ऍक्च्युली मला LA मध्ये बरं पडायचं म्हणजे वेस्टफील्ड जो मॉल होता तो मला इतकं म्हणजे असं वाटायचं एक दुसरं घरच आहे. मी सरळ बस घ्यायची आणि बसने जायची तिथे, आणि जास्त मोठा नव्हता, छोटा होता, त्यामुळे पटकन एक्सप्लोअर करायला बरं व्हायचं. पण इथले मॉल, माय गॉड, एवढे मोठे 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 मॉल होते जे जवळ आहेत ते. LA मध्ये पण मोठे मॉल खूप होते, पण आमच्या जवळपास जो होता तो खूपच मस्त होता. आणि कधीच मी मुलांना घेऊन वगैरे असे जास्त जायचे नाही शॉपिंगला, कारण शॉपिंग करायला देत नाहीत मुलं, म्हणून मी बसने जायची. ते खूप मिस करते मी इथे. आणि आमच्या जवळच अशी वॉकेबल शॉप होते बाकी सगळे, की आपल्याला परवडणारे असे. म्हणजे तिथला सगळ्यात चिपेस्ट जो शॉप आहे कपड्यांचा तो म्हणजे रॉस.
मार्शल, TJ Maxx हे सगळे शॉप जे आहेत ते आम्हाला वॉकेबल होते. तर कधी असं कंटाळा आला तर चला जावा फक्त बघून या. काय नाही घ्यायचं असलं तरी पण मी खूपच कंटाळा बोर वाटत असेल तर मी एकटीच जायची उठून चालत. ते तर चालत होते. चालत जाऊन आपण काही वस्तू आणू शकतो. नाही आवडलं तर रिटर्न करा. ह्या सगळ्या गोष्टी मी इथे खूप मिस करते. तिथे अपार्टमेंटच्या पण असं जवळपास वॉकेबल असं नाहीये काय. सो ह्या गोष्टी आहेत. बघू हळूहळू होईल सवय. आता सवय करून घेतलीच पाहिजे. तर चला आता मॉलला जातो. तुम्हाला पण दाखवते की आम्ही काय घेतो किंवा तिथे शॉप कसे आहेत, कॅनडामधला मॉल कसा आहे. सो आता आम्ही पोहोचलोय मॉलला आणि अनिका नेहमीप्रमाणे झोपली आहे. स्ट्रोलर नसल्यामुळे खूपच प्रॉब्लेम होतोय. म्हणजे सगळीकडे स्टारबक्स जास्त चालतं तसं इथे टीम हॉर्टन्स म्हणून कॉफी शॉप आहे तो खूपच जास्त चालतो कॅनडामध्ये. हा मध्ये पण ओल्ड नेव्ही होतं, इथे पण ओल्ड नेव्ही आहे. तर आता मी ओल्ड नेव्हीत आली आहे. गार्डन मधून शॉप होता तिथे गेलेली, एवढं काही आवडलं नाही. आता इथे आली आहे. सो आता वाजलेत 8 आणि आम्ही खूप सारे शॉप फिरलो फक्त एक्सप्लोर करण्यासाठी की कुठच्या शॉपमध्ये कमी प्राइस, कुठच्या शॉपची प्राइस कमी आहे, कुठे जास्त आहे. जसं इथलं माहिती नाही आहे ना अजून आपल्याला, एक्सप्लोर केल्याशिवाय तर समजणार नाही. त्याच्यात मला एक शॉप समजलं जे रिझनेबल आहे. अर्बन काय नाव होतं त्याचं, अर्बन बिहेव काहीतरी असं, बघावं लागेल मला आता. त्याच्यात आता आम्ही इथे आलोय. इथे एका फ्रेंडने सांगितलं मला बाहुबली हाऊस म्हणून आहे, तिथे बिर्याणी चांगली मिळते. सो इथे सगळे इंडियन क्युझिनच आहेत, बघू शकता तुम्ही खूप. आणि अजून एक इथे सर्वाना भवन आहे ते पण छान आहे. तर आम्ही बस आलोय इथे. लाईट थोडी वेगळी आहे ना. ऍक्च्युली टेस्टला खूपच छान आहे. स्पायसी आहे थोडंसं, तरी मी मीडियम स्पायसी सांगितलेलं, पण टेस्टला खूपच छान आहे. मूवी तुला आवडलं? डिड यू लाईक इट? मूवीला जर थंडी वाजते. ऍक्च्युली आता बिर्याणी पण आली आहे. हा देते. बिर्याणी दिसते तर मस्तच. बघूया. खूप फेमस आहे बिर्याणी. येस नो बघूया ट्राय करू. ऍक्च्युली आता मला इथे स्वीट पान अवेलेबल असं दिसलं तर म्हटलं आणि तिथलं एक पान घ्या. तर पानापेक्षा जे पॅकिंग आहे ते खूप छान वाटतंय. एकदम असं क्यूट असं वाटतंय बघा, असं वरून खूप छान वाटतंय. कसं आहे हे मूवी यू कॅनॉट ईट. तू नाही खाऊ शकत. मूवी किड्ससाठी नाही आहे ते. तर आत्ता आम्ही घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही घरी आलो. जेवण अतिशय चांगलं होतं. इथे इंडियन जे जेवण आहे कोणत्याही रेस्टॉरंटला जा खूपच चांगलं मिळतं, कारण इथे इंडियन कम्युनिटी खूप आहे. त्याच्यामुळे इंडियन रेस्टॉरंट पण खूप आहेत. आणि एकदा आम्ही ज्यावेळी LA मध्ये होतो तो अनिकेतची एक फ्रेंड जी आहे ती सिएटलला राहायची. तर ती सांगायची की आम्ही फक्त जेवणासाठी व्हँक्युअरला येतो, कारण सिएटल आणि व्हँक्युअर हे खूप जवळ आहे. तर पण खरंच जेवण कुठे पण जा, व्हेज असो नॉनव्हेज असो, जेवण खूप छान मिळतं इथे इंडियन. तर जेवण छान झालं, आजचा दिवसही छान गेला. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पण इथे मी एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका. बाय.